पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिले असेल तर पहिल्या मॅचमध्ये आपण टार्गेट पाहिलं असेल 57 रन्स, दुसऱ्या मॅचमध्ये 39. परंतु या चौथ्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये 43 रनचं टार्गेट आपण पाहिलं. या मॅचमध्ये किती धावा सेट केल्या जातील पहिल्या 17मध्ये बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल इनसाइड एज होती. तत्पूर्वी बॅट्समन पोहोचलाय त्याच्या क्रीजमध्ये, एक सिंगल पूर्ण केली. सलामीची जोडी प्रथम सुतार आणि मेहबूब दोन्ही यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला नवी मुंबई क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी शिरवणे टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. या युवा खेळाडूंनी एक चांगलं प्रदर्शन करून शिरवणे गावाचं नाव सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे आपल्या अफलातून खेळीने. लाईन चांगली होती. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या संवेद गुन्हेगाराच्या भूमिकेमध्ये कुंजन कोई, दिवाई गावातील एक रायझिंग स्टार खेळाडू, क्रिकेटवर असलेलं प्रेम, क्रिकेटची आवड आणि सध्याच्या घडीला गुन्हेगाराच्या भूमिकेमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. हलक्यात दिशा दिली, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाईल. 2 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, परंतु या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजीच्या मार्कवर द विकेटने गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील वेग भरपूर होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली चेंडूने. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ देखील झालाय. रायगड ग्रामीण क्रिकेटमधला एक नामवंत संघ उमसाई चिंचपाडा संघ, परंतु या मोमेंटला फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हात चौकार. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांच्या विरुद्धमध्ये शिरवणे संघ हा देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. ते 10 रन. एवन जोडी चषक 2024चा थरार या स्पर्धेचे शिल्पकार कुंदनदादा म्हात्रे, सुजितदादा कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आज तुम्हाला सर्वांना एकत्रित केले या स्पर्धेने, याच खेळाने. आणि आज अनोळखी व्यक्तीला आज मैत्रीच्या स्वरूपामध्ये जोडले याच टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाने. आणि अशीच एक घट्ट मैत्री गेली अनेक वर्षाची कुंदनदादा म्हात्रे आणि सुजितदादा कोळी.
हा बॉल देखील फटका चांगला चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे बॉल जज करेल उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त एकाच धाबेवर समाधान मानावं लागतंय 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जातं टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 11 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक दिवस रात्र क्रिकेटचा असा थरार नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारे क्रीडांगण म्हणजे रायगड भवनचं हे क्रीडांगण अनेक मोठमोठ्या स्पर्धा पण या मैदानामध्ये पाहिल्या नुकतीच दिवाळी प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आपण पाहिली आणि एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सज्ज होते हरीश केनी उर्द विकेट आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स 4 रनसाठी हा चौकार तेच थँक्यू एक चौकार देखील आला टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज हरेश पुन्हा एकदा सज्ज होते आणखीन एक मोठा फटका खेळलाय लाजवाब अप्रतिम दर्जाची बॅटिंग प्रथम सुतारच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये डीजे किरण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला बॅट्समन प्रथम सुतारचा प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमला एक मोठं लक्ष्य सेट करायचं आहे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज हरीश या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय डीपमध्ये फिल्डर होता बॉल जज केल्यानंतर एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते 22 रन आतापर्यंत होतात आतापर्यंत भरपूर चांगला प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं बॅट्समन प्रथम सुतारचं करिश मुंबईकर आपण जेथे कुठे असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे गोलंदाज सज्ज होतोय हरीश केनी या मोमेंटला फटका चांगला आहे अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक बॅट्समन मेहबूबच्या बॅटमधून देखील हा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय चौकार टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ झालाय धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 26 रन एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटमध्ये कुंजन भागीदारी भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि तीच भागीदारी ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळते कारण ज्यावेळेस तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जाताना 11 खेळाडूंमधून 2 अशा बॅट्समनची निवड होते ज्यांचं प्रदर्शन करण्याची क्षमता भरपूर चांगली असते चांगला खेळ करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात टीम पटलावर नेण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी असे खेळाडू करतात त्यांना ही संधी दिली जाते आणि मिळालेल्या संधीचं चांगलं सोनं आतापर्यंत या दोन्ही सलामीवर बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं आहे गोलंदाज संकेत पाटील
पॉवर प्लेचं पहिले षटक त्याने हाताळलं होतं. 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कितपत धावा खर्च करेल, कारण 12 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 26. गोलंदाज सज्ज होतोय संकेत पाटील. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट केलाय आणि त्या स्विच हिटने सुपर हिट केले. बॅट्समन प्रथमला स्टान्स बदलले. बॅट्समन प्रथम हा बॉल बीट झाल्यानंतर विकेट किपर देखील बीट झाला. बॅकअपसाठी फिल्डर होता. शॉट फाइंडिंगला भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली ना तर रन आतापर्यंत होतात 30 रन. कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस असेल गोलंदाज संकेत पाटीलचा, परंतु तो मानस सत्यामध्ये उतरवण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु बॅट्समन रोकेल प्रथम मेहबूबला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 31 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, परंतु मोक्याच्या क्षणी मिळालेली संधी गमावली. येणाऱ्या काळामध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करेल की काय हा बॅट्समन. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 32 धावा. तो चलिए आदरणीय बेलापुर 40 प्लस के बात करेंगे। विजय दादा मात्र आपसे गुजारिश करना चाहेंगे, आइए खास करके कुंदन दादा का प्यार, सुजीत दादा का प्यार आपको आमंत्रण देते हुए मंच पर तशरीफ रखिए। तो चलिए चलते हैं यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर। विजय दादा मात्र से फिर से एक बार गुजारिश करना चाहेंगे, बेलापुर 40 प्लस आइए मंच पर तशरीफ रखिए। अवंतर स्वरूपाची एक धाव देखील या ठिकाणी जोडली जाते. ज्या प्रकारे व्हाईट बॉल स्विच हिट केलाय पुन्हा एकदा. आणखीन एक मोठा प्रहार. 4 रनसाठी हा चौकार. ठीक 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल संकेतच्या खात्यातला. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. दिवस रात्र क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. रमले जे माणसांमध्ये, ज्यांनी प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की कुंदनदादा म्हात्रे, सुजितदादा कोळी माणूसच आपला, आणि नवी मुंबईची प्रसिद्ध एवन जोडी म्हणून त्यांची ख्याती आहे. आदरणीय कुंदनदादा म्हात्रे आणि सुजितदादा कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एवन जोडी चषक. फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर होता. स्पिडिंग झाल्यानंतर डीपमध्ये फिल्डर धावत आलाय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्या. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 39 रन, 39 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज.
39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या क्षणाला जर टीम ओमसाई सुनील स्पोर्ट चिंचपाडा या टीमला जर कमबॅक करायचं असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखाव्या लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील आणि त्यासाठी चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. एक सुसज्ज नेतृत्व क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या समोर जर आपण पाहिलं तर नवी मुंबईच्या विकासाला चालना देणारं साधन आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बेलापूर ते पेंदर अशी मेट्रो देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडला जाणारा रेल्वे रूळ. पहिलाच बॉल परंतु पंचांच्या हात फैलावलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अक्षर स्वरूपामध्ये 1 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सौरभ केनी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुलभ केनी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन. मेहबूबसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत जर रन आपण पाहिले तर 41. रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर सज्ज होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पहिला धक्का. 41 रनवर पहिला बॅट्समन गमावलाय टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमने आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम सुतार स्पर्धेच्या माध्यमातून न्यू बॅट्समन विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊनसाठी त्याला इन्व्हाइट केलं. शिरवणे 11 टीमच्या माध्यमातून गोलंदाज सुलभने एक चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. विराजसाठी हा बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली येईल. बॉल जज करून उचलून फेकतोय. तत्पूर्वी एक सिंगल विराजच्या माध्यमातून देखील पूर्ण केली जाते. विराजचं कौतुक करावं लागेल कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समन सेट झालेला असतो, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होत असते, जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला रोटेट करावी लागते. संयमाचं पालन केलं. हलक्यात आणि स्ट्रोक केला. स्ट्रायकिंग एंडला आणले. मेहबूबला लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर तैनात. लॉगॉनच्या दिशेने बॉल जज केला जाईल. बॉल जज केल्यानंतर उचलून फेकलाय. तत्पूर्वी एका सिंगल वर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 43 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन आतापर्यंत झालेत. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी येतोय विराजच्या बॅटमधून हा नजाकत भरलेला फटका चौकार. आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला विराजने देखील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी टिपल्या. हा झेल फिल्डर तैनात होता नितेश केनीने आणि दुसरा विकेट गमावला टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमने. डीजे प्लीज.
ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 47. चार ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अमर वारंगे, एक हार्ड हिटर खेळाडू. अनेक वर्ष शिरवणे टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल, फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव पूर्ण केली जाते एक रनच्या साह्याने. 48. गोलंदाजीच्या मार्कवर दीपेश केनी. या मोमेंटला देखील स्टंपिंगची अपील केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. दीपेशचं कौतुक करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करायचे असतात. बॉलरला विकेट प्राप्त करावी लागतात. परंतु आतापर्यंत चांगली कामगिरी सुरुवातीच्या 2 बॉलवर राहिली दीपेशची. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीने रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन झालं. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस रात्र क्रिकेटचा थरार एवन जोडी चषक 2024 आज या स्पर्धेतील पहिली दिवस रात्र आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत एक सामना जिंकलेत ऐरोली कोळीवाडा, जय गणेश कुशल सारसोय, साईधाम बॉईज नेरूळ. स्टन्स बदलले. अक्रॉस द लाईन होऊन हा स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर तैनात होता. लॉंगलेगच्या दिशेने तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 49 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. बॉलर सज्ज होतोय दीपेश. या बॉलवर फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती या ओव्हरमध्ये टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमला, तो फटका आलाय. बॅट्समन मेहबूबच्या बॅटमधून हा षटकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टर किरणच्या माध्यमातून. परंतु टीमची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर 55 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऐरोली कोळीवाडा ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये जय गणेश कुशल सारसोय. या 2 टीममध्ये हे बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल टॉस. पहिल्या सत्राचा खेळ झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर होते ती म्हणजे 59. 59 रन होतात आणि 60 धावांचं टार्गेट असेल टीम ओम साई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीम समोर. तर इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. ऐरोली कोळीवाडा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जय गणेश कुशल सारसोय या दोन टीममध्ये. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. रन झाले होते त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. 61 रन होतील आणि 62 धावांचं टार्गेट असेल. तो चलिए दोनों कप्तान आइए. 4 ओवर का मैच रहेगा सेकेंड राउंड का. ऐरोली सारसोल के बीच में देखिए मुकाबला रहेगा पर सेकेंड राउंड का पहला मुकाबला. चलिए सारसोली टीम के यहाँ पर तो चलिए ऐरोली टीम के कप्तान आइए. ज़्यादा वक्त मत लीजिए. सारसोली टीम के कप्तान यहाँ पर उपस्थित है. आते हुए दोनों कप्तान टॉस के लिए गुजारिश करना चाहूंगे. यहाँ पर करण दादा देखिए जानकारी दे रहे हैं. निश्चित रूप से 4 ओवर का मैच रहेगा. देखिए भाई पिटाइस में जो नागेश सब इस वक्त तशरीफ रखे हैं. बेलापुर इनके आदर्श देखिए टॉच किया जा रहा है. सेकंड राउंड का मैच है. 4 ओवर का मुकाबला रहेगा. 4 ओवर का मैच रहेगा यहाँ पर सारसोले और उसके साथ साथ देखिए बात कर लेंगे ऐरोली के बीच में मैच. टेल देखिए यहाँ पर सारसोले टीम के कप्तान ने टॉस जीते हैं तो सबसे पहले आपका डिसीजन क्या रहेगा? हम फील्डिंग करेंगे. और इस सीजन में दोनों टीम कितने मुकाबला खेल चुके हैं, क्या रिजल्ट आ चुका है? वो कुछ मालूम नहीं है लेकिन दोनों टीम अच्छी है. एक एक मैच जीत के आए हैं, तो कड़ा मुकाबला रहेगा. सुजीत दादा कुंदन दादा ये वन जोड़ी देखिए एक बड़ा बिग शो. क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट को? ऑर्गेनाइजर के बारे में तो नो डाउट वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट है न्यू बॉम्बे की. और कैसा फीलिंग होती है मैदान पर जब उतरते हो खेलने के लिए? इस मैदान लाइट की सजावट है. लाइट की सजावट बहुत अच्छी है और जो विकेट है वो भी दोनों के लिए मतलब कंपलसरी, दोनों के लिए, बॉलर के लिए भी अच्छा है, बैटिंग के लिए भी अच्छा है. तो चलिए यहाँ पर अगर टॉस जीते तो आपका डिसीजन क्या रहता? हम लोग भी फील्डिंग ही करते. तो अभी बैटिंग करनी होगी. क्या एक टारगेट सेट करना चाहोगे? 45-50 तक. और आपको कैसे हो रही है वो जनरली शो? हमारा कुंदन दादा और सुजीत दादा देखिए पूरी मैनेजमेंट ने जिस तरह से मेहनत ली है और आज फर्स्ट नाइट है और जबरदस्त प्राइस देखिए 2 लाख मोटर बाइक सीरीज के लिए. कैसा क्या कहना चाहोगे? अच्छा लगता है ऐसा नवी मुंबई में ऐसा आयोजन होता है तो खेलने के लिए भी मज़ा आता है और कॉन्फिडेंस रहता है बहुत. क्या लगता है आपको ISPL जैसे लीग को जाने के लिए ये दरवाजा एक अच्छा है, प्लेटफॉर्म अच्छा है. तो चलिए बेस्ट ऑफ लक निश्चित रूप से, क्योंकि एक ग्रामीण से देखिए आज खिलाड़ी उभर कर जाकर लीग लीजिए, ओपन लीजिए. और इतनी बड़ी देखिए यहाँ पर अच्छी खूबसूरत मैदान जहाँ पर देखिए रायगढ़ भवंस के मैदान यहाँ पर और उसके साथ साथ टॉस जीते यहाँ पर सरसोली टीम ने और पहले गेंदबाजी चुने. तो चलिए हमारे बेलापुर 40+ के देखिए बात करेंगे. विजय दादा मात्र आपसे गुजारिश करना चाहेंगे आइए मंच पर तशरीफ रखिए. कुंदन दादा सुजीत दादा के प्रेम देखिए प्यार कितनी यहाँ पर. चलेंगे कमेंट्री बॉक्स पर राहुल सर जुड़े हैं यहाँ पर. 62 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन पाटील आणि ओमकार केनी
ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. तो 29 चल- बॉल. हाँ राहुल देखिए यहाँ पर माफी चाहेंगे राहुल. विजय दादा माते देखिए इस वक्त तशरीफ रखते हो वीआईपी डैश में. हमारे देखिए कुंदन दादा निश्चित रूप से चलेंगे मैच की तरफ थोड़ा चलते हैं. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल ओमकार केनी. 62 धावांचा पाठलाग करत असताना ओमसाई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा रायगड ग्रामीण क्रिकेटमधला एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या सगेन्स नवी मुंबई क्रिकेटमधला देखील एक नामवंत संघ शिरवणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दोन धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जमवल्या होत्या टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमने. परंतु प्रतिस्पर्धी संघ किती धावा जमवेल. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच मैदानाचा ताबा सोडलाय. बॅट्समन आपल्याला रोशन पाटील बाळा या ठिकाणी त्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच त्याने मैदान सोडलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेत पाटील गोलंदाज सज्ज होते ओव्हर द विकेट. या क्षणाला विकेट कीपर बीट झाल्यानंतर चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. तत्पूर्वी ओव्हर द रोप चौकार. तो चलिए बात करेंगे गोल्डन मैन हमारे परम दादा पाटिल. उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए मंच पर तशरीफ रखिए. गोल्डन मैन परम दादा पाटिल से गुजारिश है आपको आइए मंच पर तशरीफ रखिए. चलते हैं मैच की तरफ. और एक देखिए खूबसूरत 4 रन आता हुआ. सलग 2 चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन संकेतने. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर शिरवणे टीमची देखील पहिल्या इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना 10 धावा जमवल्या होत्या. तीच स्थिती सध्याच्या घडीला ओमसाई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलणे येणारे चेंडू आहेत 24 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे अजूनही 52 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. सेकंड स्पेल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मंदार आपल्याला पाहायला मिळेल.
स्टान्स बदलले, परंतु या क्षणाला विकेट कीपर बीट झाल्यानंतर चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येईल 22च्या स्वरूपामध्ये. लॉंग स्टॉपच्या दिशेने मिळतील 4 रन. हा चौकार. चौकार देखील आला 22च्या स्वरूपामध्ये. 14 धावा आतापर्यंत होतात. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय? स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल. आणखीन एक धक्का टीम ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा या टीमला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ओमकार केनी. न्यू बॅट्समन दीपेश केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा बॉल देखील वेग भरपूर होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने हा स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पैचा संपर्क तुटला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा बॉल आला. दिलाय फटका चांगलाय. 4 रनसाठी हा चौकार. स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. लाजवाब अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक दीपेश केनीच्या बॅट मधून येतोय. हा दैदिप्यमान षटकार. या मोमेंटला देखील अप्रतिम दर्जाचा झेल. व्हॉट अ कॅच. लाजवाब.
आप यहाँ पर रेसिपी देखिए बात करेंगे परम दादा पाटिल देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए स्वागत है आपका भी निश्चित रूप से दिल की गहराई से यहाँ पर एवन जोड़ी 100 में निश्चित रूप से चलेंगे मैच की तरफ यहाँ पर जहाँ पर राहुल सिरसर जुड़े हैं एक रोमांचक स्थिति में मुकाबला बना है। समीकरण बदलले येणारे 18 बॉल आणि 38 धावांची गरज अजूनही आहे टीम ओम साई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला हा सामना जिंकण्यासाठी परंतु शिरवणे टीमला हा सामना जिंकायचा असेल तर 18 बॉलमध्ये 38 धावा रोखाव्या लागतील। स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गोलंदाज प्रथमेश कुंभार अपकमिंग यंगस्टर खेळाडू अनेक युवा खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ऐरोली कोईवाडा ऐरोली त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील। जय गणेश कुशल 11 सारसोय हा पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला सेकंड रनसाठी कॉल परंतु पुन्हा एकदा रनआउटची संधी चालून आली 2 रनआउटच्या संधी गमावल्यानंतर धावफलक पुढे सरसावले 17 बॉल आणि अजूनही 36 धावा पूर्ण करायच्यात येणारे 17 बॉल आणि 36 धावा दबाव तंत्रामध्ये आहे दोन्ही संघ एका टीमला टार्गेट चेस करायचं आहे तर एका टीमला ही धावसंख्या रोखायची आहे हा सामना जिंकण्यासाठी 17 बॉल 36 रन बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय या बॉलवर फटका चांगलाय फिल्डर तैनात फटका फसलाय मेहबूब त्या ठिकाणी तैनात त्याच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण आणखीन एक धक्का टीम ओम साई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला न्यू बॅट्समन किरण परमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल विजयाच्या आशेचा किरण जर खऱ्या अर्थाने टीम चिंचपाडा टीमला जर विजय संपादन करायचा असेल तर या किरण परमारला एक चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल या मॅच मध्ये सामन्याचं चित्र बदलत असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर येणारे 16 चेंडू आणि अजूनही 36 रनची गरज सोळा बॉल आणि अजूनही धावा पूर्ण करायच्यात 36 हा बॉल पेस करत असताना स्टान्स बदलले अक्रॉस द लाईन झाला आणि दर्जेदार स्ट्रोक येतोय हा चौकार परम पाटील ने अन्नदान असेल असे विविध उपक्रम त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो रॉयल किंग ग्रुप मधला तो सदस्य देखील आहे आणि महाराष्ट्रामधील एक नामांकित गोल्डमॅन म्हणून देखील त्याची ओळख आहे गोलंदाज सज्ज होतोय या मोमेंटला देखील फटका चांगला डीप मध्ये फिल्डर तैनात होता थोडासा फंबल झाला अति घाई संकटात नाही हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चेंडू चाललाय सर 4 रनसाठी हा चौकार
धावफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. रनआउटची संधी, टाइमही थोडीशी चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि या ठिकाणी बॅट्समन मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु पंचांचा इशारा आलाय. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्डवर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 36 रन, 36 रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टान्स बदलले, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, प्रयत्न चांगला केला होता, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि कमबॅक करून देणारा हा स्ट्रोक षटकार. जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिडिंग त्वरित लावून घ्या. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. टीम ओम साई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला 12 बॉलमध्ये धावा रोखाव्या लागतील. शिरवणे टीमला हा विजय संपादन करण्यासाठी प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी गाठावी लागेल. चला, फिडिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच स्टार्ट करा. आणि जशी मॅच संपेल त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय गणेश कुशल 11 सारसोय आणि त्यांच्या विरुद्धमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ऐरोली कोयवाडा ऐरोली. बारा बॉल आणि 20 रन. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन ऊर्जा वाढवतोय शिरवणे 11 शिरवणे या टीम मध्ये. 11 बॉलमध्ये आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. 20 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. 10 बॉल 19 रनची गरज. दबाव वाढलाय. प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला प्रश्नचिन्ह पडले त्यांच्या मनामध्ये की कोणता संघ जिंकेल ही मॅच. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक
त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा एवन जोडी चषक 2024 या स्पर्धेचे जनक कुंदनदादा म्हात्रे आणि सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून आपलं सरसे स्वागत आम्ही करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेने. दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 45 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. 62 धावांचा पाठलाग करत असताना सध्याची स्थिती जर पाहिली तर विकेट राखून खेळावं लागेल या दोन्ही बॅट्समनना, कारण महत्त्वाचे बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. ज्यावेळेस आपला संघ अडचणीमध्ये असतो, आपल्या टीमला विजय प्राप्त करून देण्यासाठी चांगला खेळ करावा लागतो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल बॅट्समन. आठ बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज. प्रति बॉलमध्ये 2 धावांची सरासरी गाठावी लागेल. शालेय जीवनामध्ये 2चा पाडा आपण वहीवर रेकटला, परंतु सध्याच्या घडीला जर सामना जिंकायचा असेल टीम ओमसाई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला, तर प्रत्येक बॉलवर 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. फटका चांगला आहे, बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात, विकेट प्राप्त केलाय आणि आणखीन एक धक्का टीम ओमसाई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला. सात बॉल आणि 16 रनची गरज. जैने अप्रतिम दर्जाचा झेल पकडला. सहा चेंडू आणि 14 रन. अप्रतिम दर्जाचा झेल जयने देखील टिपला. जर पुन्हा एकदा जयने झेल टिपला तर किरणदादा मेहर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील दिले जाईल. महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध नामवंत संघ व्यवस्थापक आहेत. सातत्याने आपण अनेक वेळा खुल्या गटातील स्पर्धेमध्ये किरण 11 या नावाने त्यांचा संघ आपण सातत्याने पाहतो. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावा पूर्ण करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले शिरवणे 11 या टीमने. गोलंदाज प्रथम सुतार. 6 चेंडू आणि 14 धावा. टार्गेट चेस केले जाईल की टार्गेट रोखले जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारे 6 बॉल. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सुलभ केनी. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. सामन्याचं चित्र बदललं.
6 बॉलमध्ये 14 रनची गरज असताना पहिल्या बॉलवर षटकार मारलाय आणि समीकरण बदलले येणारे 5 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडासा लांबचा प्रवास करून आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु टायमिंग थोडीशी चुकली जाते. फिल्डरच्या माध्यमातून गोलंदाजाच्या माध्यमातून होते ही चूक. फेकी चांगली होती, परंतु गॅदर करत असताना कुठेतरी फिल्डर गोलंदाजा फंबल झाला आणि त्याचं प्रात्यक्षिक. चार बॉल आणि 6 रनची गरज. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलवली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 बॉल आणि 6 रन. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. फिल्डर तैनात. टिपल्या हा झेल आणि या क्षणाला जयने हा झेल पकडलाय. किरणजी मेहर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिले जाईल जयला. मॅच मध्ये येतो एक नवा ट्विस्ट. 3 बॉल आणि 6 रन. तीन चेंडू आणि 6 रन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ध्रुव पाटील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ध्रुवसाठी हा बॉल. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाते. मॅच मध्ये येतोय आणखीन एक नवा ट्विस्ट. एक षटकार जरूर आला तरी देखील खचला नाही. गोलंदाज प्रथम सुतार पुन्हा एकदा चांगला कमबॅक करण्याचा निर्धार त्यांनी घेतला. 2 चेंडू आणि आता मात्र 5 रनची गरज. कुंजन हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 5 रन. हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु या क्षणी निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक केलंय प्रथम सुतारने. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 5 धावा पूर्ण कराव्या लागतील या बॉलवर. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. प्रेक्षक एन्जॉय करतायत भरपूर ही मॅच. क्रिकेट आणि जितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. सामना जिंकलाय टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमने. हार्डलक टीम ओमसाई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात, ही स्पर्धा खेळलात, चांगला दर्जाचा खेळ आपण देखील केलात. शेवटच्या क्षणात